दक्ष पोलीस टाइम्स, पोलीस आणि जनतेतील दुवा. मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील PMRD कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात. आकुर्डीच्या खंडोबा माळा मंदिराजवळ खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमवेत मी अर्ज भरण्यासाठी जातो. शिवसेना विरुद्ध राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेकडे पुढे घेऊन जात आहे. आपण पाहिलं असेल, राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात. मला पूर्णपणे खात्री आहे. एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं. गोविंद माईक, उद्धव ठाकरेंच्या सुद्धा मतदारसंघामध्ये सभा होणार आहे. उद्धव ठाकरे सातत्यानं भाजपशी किंवा एकनाथ शिंदेवरती टीका करतायत. बाळासाहेबांचे विचार सांगतात, मात्र यांना भाजपनं दारामध्ये उभं उमेदवार द्यायला नाही. मी तुम्हाला सांगतो, शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झालेले जवळपास, आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही. माननीय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजीच्या, अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे टीकात्मक ते बोलतात. Like, comment, and subscribe.